रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 8 मतदारसंघातून गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून दिग्गजांसह 18 जणांकडून 24 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रमसिंग सावंत, संग्रामसिंग देशमुख, सुहास बाबर, वैभव पाटील, रोहित पाटील, प्रकाश जमदाळे, निशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। इस्लामपूर, तासगाव, जतमध्ये सभा रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। दरम्यान 8 विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 32 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली। पहिल्या 2 दिवसात अर्ज भरणाऱ्यांची संख्या कमी राहिली, परंतु गुरुपुष्यामृताचा मुहूर्त असल्याने दिग्गजांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज भरलेत। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवारांनी 24 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। मिरज मतदारसंघात 3, सांगलीत 2, इस्लामपूर 3, शिराळा 3, पलूस पडेगाव 4, खानापूर 4, तासगाव कवठेमंकाळ 1 आणि जत मतदारसंघात 4 अर्ज दाखल झालेत। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरजेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। इस्लामपूर मतदारसंघात शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रॅलीने जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरला। येथूनच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तासगाव कवठेमंकाळचे रोहित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला। सांगलीत भाजपाचे सुधीर गाडगीळ यांनी एकीची मोट बांधत पक्ष आणि महायुतीतील नेत्यांसह अर्ज दाखल केला। जतमध्ये विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शनाने काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत यांनी अर्ज दाखल केलाय। खानापूर आटपाडीत सुहास बाबर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने साधेपणाने आपला अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते। सत्तेचा माज झालेला नेता आता विधानसभेनंतर तासगावची नगर परिषद लढेल। जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार, असा भूताला गाडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। त्याला पुन्हा डोक्यावर काढू देणार नाही, असा हल्लाबोल खासदार विशाल पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशाल पाटील तासगावात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता। जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झालेत। काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत। येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगर परिषद देखील लढतील। 16 वर्ष आमदार, 2 वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत। दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते। त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत, अशा शब्दात खासदार विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माजी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यातील वाद टोकाला गेला असून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। यांच्यातील वाद मिटवण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना प्रदेशवरून बोलावण्यात आलंय। ते रवाना झाले। सांगली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी अर्ज दाखल करून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे, पण विकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळा अद्याप संपलेला नाहीये। विधानसभेसाठी जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेला वाद टोकाला गेलाय। या दोघांमधील वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर दिली होती। त्यानुसार दोन्ही नेत्यांनी जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा केली। एकाला विधानसभेची उमेदवारी तर दुसऱ्याला विधान परिषदेवर संधी अशी ऑफर देत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण हा वाद मिटला नाहीये। पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील या दोघांनीही विधानसभा लढण्याचा निर्धार घेतलाय।
जयश्रीताई पाटील सोमवारी तर पृथ्वीराज पाटील मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. या दोघांमधील वाद टोकाला गेल्याने आता प्रदेश आणि काँग्रेस पातळीवर नेते मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी सांगलीच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी प्रदेशच्या नेत्यांनी जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना दिल्लीला बोलावले. गुरुवारी रात्री हे नेते सांगलीतून रवाना झाले असून शुक्रवारी दुपारी दिल्ली किंवा मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दडपशाही आणि धमक्या असे प्रकार चालतात. मात्र धमक्यांना न घाबरता दडपशाहीला या मतदारसंघातून हद्दपार करा असे सांगत रोहित पाटील लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचं सांगत घड्याळवाल्याचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. ते तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तासगाव येथे आले होते. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, या मतदारसंघाचे पालकत्व शरद पवार साहेबांनी घेतले. आबांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपलं पद वापरलं. ते गृहमंत्री असताना त्यांनी केलेलं काम आणि सध्याचे गृहमंत्री हे धृतराष्ट्र असून गुजरातची पट्टी त्यांच्या डोळ्यावर आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात काकांना वाटतं की रोहित पाटील हा बच्चा आहे, मात्र त्यांचा अभ्यास कमी असून तो आबांचा छावा आहे. हे 1,00,000 मतांनी तो निवडून येणार असून त्याला कमी समजू नका असं आवाहन त्यांनी केलंय. तासगावची आजची गर्दी बघून छोटा नाही तर मोठाच उभा राहणार आहे, मात्र त्यांची डाळ शिजणार नाही. त्यांनी घड्याळ हातात घातले तरी त्याचे सेल कधीच काढून टाकलेत. संधी द्या म्हणून ते आमच्याकडे आलते. ते स्वतःला पैलवान समजतात, पण बाजार समितीच्या मारामारी वेळी महिला आणि मुलांच्यावर ते दगड मारत होते असं सांगत माझ्या मतदारसंघाचे विजयाचे रेकॉर्ड मोडा असं आवाहन त्यांनी केलंय. विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याने शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत कांद्याची पोती रस्त्यावर फेकल्याने तणाव निर्माण झाल्याने सौदे बंद राहिलेत. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढला. त्यानंतर सौदे सुरू झाले. फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल 2,500 ते 5,000 रुपये इतका दर खाली पाडला. उत्पादन खर्चासह वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला कांदा महामार्गावर फेकला. यावेळी तब्बल 1 तास महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील फळ मार्केटमध्ये जाणून बुजून व्यापाऱ्यांकडून कांद्याचे दर पाडले जात आहेत. इतर जिल्ह्यात दर चांगले मिळत असताना सांगली जिल्ह्यात मात्र व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याने बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर सौदे सुरू झाले. आपणास हे राज्य सरकार उखडून फेकायचं आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा आपणा सर्वांवर प्रचंड विश्वास आहे. आपण जीवाची बाजी लावून मोठा विजय खेचून आणणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील महाविकास आघाडीच्या विराट सभेत बोलताना व्यक्त केलाय. तत्पूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. इस्लामपूर येथील गांधी चौकातील विराट सभेत शिवाजीराव नाईक, लक्ष्मण ढोबळे, मानसिंग नाईक, अरुण लाड, वैभव पाटील, PR पाटील, दिलीप तात्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुमच्या ताकदीवर मी संपूर्ण राज्यात फिरतोय. आपण आपले गाव, आपला बूथ सांभाळा. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवा असं आवाहन केलंय. सकाळी पंचायत समितीपासून अलोट गर्दीच्या सहभागाने रॅलीस सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये आमदार पाटील, त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील यांनी उभा राहून लोकांना अभिवादन केलं. जागोजागी महिलांनी त्यांचं औक्षण केलं. युवकांनी पुष्पवृष्टी केली. झरी नाका, आझाद चौक, गणेश मंडई, कापूसखेड नाका, यल्लमा चौकातून गांधी चौकात रॅली आली. या रॅलीचं इथे सभेत रूपांतर झालं. आज दिवसभर कडक ऊन असताना लोक रॅली आणि जाहीर सभेस मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय होती. लोकांनी नेत्यावर कसं प्रेम असतं हे यावेळी दाखवून दिले. भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले आमदार सुधीर गाडगीळ यांनी गुरुवारी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी न मिळालेल्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश आले असून भाजप नेत्यांमध्ये एकीचं दर्शन दिसून आले.
भाजपने जाहीर केलेल्या 99 जणांच्या पहिल्या यादीत सांगलीतून आमदार सुधीर गाडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. भाजपमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य सुरू होतं, परंतु या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आले. गाडगीळ यांनी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत सकाळी 11:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. गाडगीळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं नसलं तरी भाजपमधील वाद संपल्याने फटाक्यांची आतिषबाजी करून अर्ज दाखल केलाय. गाडगीळ यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, नीता केळकर, गौतम पवार, मंजिरी गाडगीळ, सिद्धार्थ गाडगीळ, शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र चंडाळे, अजितदादा गट, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाचे नेते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी ते शहीद झाले. मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे, त्याबाबत सरकार सकारात्मक असून मराठा आणि धनगर समाजाला केवळ महायुती सरकारच न्याय देईल, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगलीत दिली आहे. काँग्रेस सत्तेच्या काळात केवळ भूमिपूजन होत असे, मात्र भाजप सत्तेत आल्यापासून 2047 पर्यंत विकसित भारत संकल्प केल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, राज्यात पुन्हा महायुती सरकारलाच संधी जनता देईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केलाय. सुधीर गाडगीळ आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सांगलीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. स्वच्छ, सरळ, सुसंवादी व्यक्तिमत्व असल्याने जनमानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्या भूमिकेतून पक्षाने पुन्हा तिकीट दिले असून त्यांची हॅट्रिक झाल्यास दादांना राज्यात सन्मानाचं पद दिलं जाईल, असंही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली शहराच्या विकासासाठी विमानतळ आवश्यक आहे. कौलापूर विमानतळाबाबत सुधीर गाडगीळ यांच्यासह लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. विमानतळाच्या जागेबाबत MIDने भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला, त्यानंतर NAIDCला पाठवण्यात येईल. येत्या काळात विमानतळाच्या कामाला गती देणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आणि RTO कार्यालयात परिसरात स्वतःजवळ गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणांकडून 2 देशी बनावटीचं पिस्टल आणि 4 जिवंत काडतूस असा 1,11,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि संजयनगर पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केली. रवींद्रनाथ उर्फ अमोल काशीनाथ जाधव आणि ओंकार दीपक जाधव असं अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचारी विनायक सुतार यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्रनाथ उर्फ अमोल जाधव हा शहरातील बस स्थानक परिसरात स्वतःजवळ रिव्हॉल्वर घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने सापळा लावून संशयित जाधव याला ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस मिळाले. यावेळी त्याच्याकडून पिस्टलसह 61,000चा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुसरीकडे संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक गायकवाड यांना संशयित ओंकार जाधव हा संशयितरित्या फिरताना दिसला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस मिळाले. याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, बयाजीराव कुरोळे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, संदीप शिंदे यांच्या पथकाने केली आहे. देशात आणि राज्यात जाणीवपूर्वक मनुवादी विचारसरणीची पेरणी करत संविधान बदलण्याचं षडयंत्र रचण्याचा भाजपचा डाव अजून संपलेला नाही. महाराष्ट्राने हा डाव लोकसभा निवडणुकीत जसा रोखला तशाच पद्धतीने विधानसभेलाही रोखण्याची वेळ आली आहे. येणारं सरकार आपलेच असून जतच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा विक्रम सावंत यांना विधिमंडळात पाठवा असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलंय. जत विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सावंत यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरण्यात आलाय. यावेळी आयोजित जाहीर सभेत कदम बोलत होते. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, राजू कागे, सुजय नाना शिंदे, अपारया बिराजदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विश्वजित कदम म्हणाले, 2019 साली आपण विक्रमदादांना
विधिमंडळात ज्या विश्वासानं पाठवलं त्याच विश्वासानं त्यांनी काम केलं. राज्यात 2.5 वर्ष महाविकास आघाडी आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार असलं तरी इथल्या प्रश्नांसाठी ते सतत सरकारशी भिडले. त्यामुळेच आज इथल्या सिंचनाचा प्रश्न सुटलाय. म्हैसाळसाठी 556 कोटी आणि विस्तारित योजनेला मंजुरी मिळाली. त्याचबरोबर कर्नाटक सरकारकडे सतत पाठपुरावा करत त्यांनी वंचित गावांना पाणी दिले. राज्याच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जजची दखल घ्यायला लावली. या कामाची पुन्हा पोहोचपावती देण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे उमेदवार सुरेश खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अत्यंत साधेपणाने आपले भाऊ अशोक खाडे यांच्यासोबत तसेच घटक पक्षातील पदाधिकारी त्यांच्यासोबत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. अत्यंत साधेपणाने येऊन त्यांनी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुरेश खाडे म्हणाले, आज आपण मुहूर्तावर भरलेला आणि दुसरा फॉर्म 29 तारखेला शक्ती प्रदर्शनाने भरला जाणार आहे. सर्व जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे चौकार मारणार यामध्ये शंका नाही, असंही सुरेश खाडे म्हणालेत. उमेदवारी अर्ज भरताना काकासाहेब धामणे, सुरेश आवटी, जयगोंड कोरे, बाबासाहेब आळतेकर, उमेश पाटील, घटक पक्षातील शिवसेनेचे किरण राजपूत, महादेवराव गाडगीळ, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे, पोपट कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतहर नाईकवाडी, जमील बागवान तसेच तिन्ही घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी भाजपा महायुतीकडून आज गुरुपुष्यामृत योग मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सतीशभाऊ देशमुख, चंद्रसेन देशमुख, जयदीप देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, शिवाजीराव मगर पाटील, उपनगराध्यक्ष अमोल डांगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आज कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यांसोबत साध्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रथमच निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात शेकडो कोटींची विकास कामे जिल्हा परिषद माध्यमातून मार्गी लावली आहेत. याचबरोबर टेंभू ताकारी योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विस्तारित कामांना गती दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनांचे पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही निवडणूक विकास कामावर लढवत असून माझा विजय नक्की आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढत असल्याचे संग्राम देशमुख यांनी शेवटी बोलताना सांगितले.